नमस्कार मित्रांनो, आज पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय. तर मराठवाडा व विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की आज राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी होणार आहे. संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे मित्रांनो, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आज राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर या भागांमध्ये काहीसा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे. तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे. तसेच विदर्भामध्ये व मराठवाड्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तसेच नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्णच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी जास्त करून मित्रांनो जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जास्त करून शक्यता पावसाची ही पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट पाहायला मिळत आहे. चंद्रपूर व गडचिरोलीमध्ये मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट पाहायला मिळत आहे. पण तसेच या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस देखील पाहायला मिळतोय. तसेच या ठिकाणी वर्धा, नागपूर या जिल्ह्यात आपल्याला रेड अलर्ट देखील पाहायला मिळतोय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर आज विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही भागांमध्ये हलक्या तर काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, खानदेश ह्या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळेच आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.